मी पल्लवी अजिंक्य, भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्र वेधक आणि वेचक बातमीपत्रात सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते आणि तुमच्या खास आग्रहाखातीर विदाउट ब्रेक हे बातमीपत्र असणार आहे। त्यामुळे बघूया सविस्तर बातमीपत्र। अमरावतीमधील जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीत नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या घटनेत 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झालाय। या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात अचानक आग लागल्याची घटना घडल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काही बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं, तसेच आगीवर लगेच नियंत्रणही मिळवलं। मात्र तोपर्यंत दुर्दैवाने 3 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करावी। याबरोबरच महाराष्ट्रातील सर्व शासकीय खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट, वैद्यकीय साधनांचे सेफ्टी ऑडिट देखील करण्याची गरज आहे। अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटेच्या सुमारास नवजात शिशु अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला आणि आग लागली। ती आग झपाट्याने पसरली, मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील इतर बालकांना सुरक्षितपणे हलवण्यास सुरुवात केली। जिल्हास्तरीय रुग्णालयाच्या 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली। या ठिकाणी एकूण 3 नवजात शिशु अतिदक्षता कक्ष या विभागात होते। या 3 कक्षामध्ये एकूण प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार करण्याची क्षमता आहे। त्यापैकी एका कक्षाला आग लागली आणि या कक्षात एकूण 12 बालके होती। नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला आग लागल्याचं लक्षात येताच परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी बाळांना बाहेर काढलं, मात्र दुर्दैवाने 3 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला। अकोला शहराचा ऐतिहासिक वैभव आणि मुख्य ओळख असलेल्या असदगड किल्ल्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे। किल्ल्याच्या परिसरात पसरलेले अतिक्रमण, अस्वच्छता आणि तिथे दिवसभर ठाण मांडून बसणाऱ्या व्यसनी लोकांमुळे स्थानिक नागरिक आणि दुर्गप्रेमी कमालीचे त्रस्त झाले आहेत। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी बजरंग दलाच्या वतीने अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे निवेदने देण्यात आली। या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी स्वतः असदगड किल्ल्याला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी महोदया किल्ल्याच्या आवारात प्रवेश करत असतानाच काही व्यसनी लोक थेट किल्ल्याच्या पायऱ्यांवरच बसलेले आढळून आले। यावरून किल्ल्यावरील असुरक्षिततेचे आणि विदारक परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले। ऐतिहासिक वारसा असलेला हा किल्ला सध्या मद्यपी आणि जुगारी लोकांचा अड्डा बनलाय। त्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या महिला, लहान मुले, स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। किल्ल्याची तटबंदी आणि आतील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून या वास्तूचे पावित्र्य पूर्णपणे धोक्यात आले आहे। बजरंग दलाच्या निवेदनानंतर प्रशासनाने वेगाने पावले उचलत थेट जिल्हाधिकाऱ्यांनीच परिस्थितीची पाहणी केल्यामुळे अकोलेकरांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत। मात्र केवळ पाहणीपुरतीच ही कारवाई मर्यादित न राहता किल्ल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली जातील का? तिथे कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छता राखली जाईल का? याकडे आता संपूर्ण अकोलेकरांचं लक्ष लागलं आहे। मी दुपारी 12-12:30च्या दरम्यान जिल्हाधिकारी मॅडमला भेटलो। त्यांना एक निवेदन दिलं की आपला अकोल्यामधला जो ऐतिहासिक किल्ला आहे तो पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे। तिथं प्रचंड अस्वच्छता आहे। किल्ल्यावर कोणती डागडुजीची कामं झाले नाहीत। तिथं दारू पिणारे बसलेले असतात, तिथं अफेअर्सवाले बसलेले असतात, तिथं लोकांनी शौचालय म्हणून त्या किल्ल्याचा वापर होत आहे। ही सगळी आम्ही व्यथा मॅडमच्या समोर मांडली। मॅडमने या ठिकाणी एक व्हिजिट दिली आणि मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं की हा किल्ल्यातील अतिक्रमण आम्ही हटवू, इथे स्वच्छता करू, इथं पोलिसांची ड्युटी सुद्धा लावण्याचं मॅडमनी सांगितलं आणि अतिक्रमण विभागालाही त्यांनी सूचना दिल्या आहेत। आणखी पुरातत्व विभागाला सुद्धा ते सुद्धा हजर होते, त्यांना सूचना दिल्या। बजरंग दलाची एवढीच या ठिकाणी मागणी आहे की हा किल्ला स्वच्छ झाला पाहिजे, इथलं अतिक्रमण हटलं पाहिजे। मोठ्या प्रमाणात या किल्ल्याच्या परिसरात अवैध धंदे चालतात, ते बंद झाले पाहिजे। किल्ल्यावर दारू पिणारे आणि इथं पहा आपल्या मागच्या बाजूला दारू पिऊन काही लोक पडलेले आहेत, सरका थोडं बाजूला, व्यसनाधीन म्हणजे ते काय ड्रग्स पिऊन झोपलेले आहेत की गांजा पिऊन झोपलेले मला माहित नाही। तर ही दुरावस्था ऐतिहासिक किल्ल्याची आहे, ही दुरावस्था दूर झाली पाहिजे, इथं स्वच्छता झाली पाहिजे, एवढी आम्ही आज मॅडमकडे मागणी केली। वन मजुरांच्या न्याय हक्कासाठी गेली 20 वर्षे लढा देणारे पुसद येथील वनमजूर रमाशंकर शुक्ला यांनी यवतमाळ शहरातील भारत लॉज मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली। नमस्कार, आपण बघत आहात अजिंक्य भारत न्यूज। न्यायालयाचा निकाल बाजूने लागूनही प्रशासकीय स्तरावर होणारी अडवणूक आणि पैशांच्या मागणीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे। रमाशंकर शुक्ला हे पुसद येथे वनमजूर म्हणून कार्यरत होते। ते केवळ स्वतःच्याच नाही तर आपल्या सर्व सहकारी वनमजुरांच्या
हक्कासाठी विविध मागण्यांसाठी शासन दरबारी सातत्याने दाद मागत होते. न्याय मिळवण्यासाठी त्यांनी तब्बल 20 वर्ष प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. विशेष म्हणजे न्यायालयाने या प्रकरणात शुक्ला यांच्या बाजूने निकाल देत त्यांना न्यायही मिळवून दिला होता. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरही प्रशासकीय स्तरावर त्यांना न्याय मिळाला नाही. प्रशासनाकडून त्यांना कोणतीही मदत तर मिळाली नाहीच. उलट संबंधित कर्मचाऱ्यांकडून काम करण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली. शासनाची ही लाल फितशाही, दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचार यामुळे रमाशंकर शुक्ला हे प्रचंड मानसिक विवंचनेत सापडले. गेली 2 दशके दिलेला लढा जिंकूनही पदरी निराशाच पडल्याने भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून या नैराश्यातून त्यांनी यवतमाळ येथील भारत लॉजमध्ये विषप्राशन करून स्वतःचे जीवन संपवले. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून वनमजुरांमध्ये प्रशासनाविषयी आणि संबंधित अधिकाऱ्यांविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अजिंक्य भारत प्रतिनिधी जयंत राठोड, यवतमाळ. श्रावणातील दुसऱ्या सोमवार निमित्त भगवान महाकालांच्या दर्शनासाठी उज्जैन नगरीत भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. देशाच्या विविध भागातून आलेल्या तब्बल 7 ते 8 लाख भाविकांमुळे उज्जैनमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. महाकालेश्वर मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने दर्शनासाठी सुमारे 5 तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. श्रावणी सोमवारचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता भाविकांनी मोठ्या प्रमाणात उज्जैनकडे धाव घेतली. मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख मार्गावरही भाविकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र प्रदीर्घ प्रतीक्षा असूनही भाविकांमध्ये उत्साह कायम असून हर हर महादेव, जय श्री महाकाल च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय. अजिंक्य भारत न्यूजची टीम सध्या उज्जैन मध्ये असून महाकाल नगरीतील गर्दी, भाविकांची स्थिती आणि दर्शन व्यवस्थेचा थेट आढावा घेत आहे. भगवान महाकालांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या या महासागरामुळे आज संपूर्ण उज्जैन नगरी अक्षरशः महाकालमय झाली आहे. वैभव गाडगे, अजिंक्य भारत न्यूज, उज्जैन. महाकाल दर्शकांनो, आपण पाहू शकता की आपल्या सोबत आज आलेले आहेत आपल्या मायभूमी महाराष्ट्रातील भाविक भक्त इथं उज्जैनमध्ये बाबा महाकाल यांच्या दर्शनाकरिता. आपण पाहू शकत आहात की महाराष्ट्राहून सुद्धा इथं खूप सारे भाविक येत आहेत आणि त्यांना आपण विचारणार आहोत की आजच्या दिवशी, श्रावण सोमवारच्या दिवशी बाबा महाकालांचं दर्शन ते घेण्यासाठी इथं आले. त्यांना आजच्या ठिकाणी त्यांचं काय मत आहे, कसं वाटतं त्यांना, कसं? जय श्री महाकाल. छत्रपती शिवाजी महाराज की. आम्ही सगळे रायगडीतून आलेलो आहोत, रायगड महाराष्ट्र. आणि आम्ही दरवर्षी इथं श्रावणामध्ये येतो. आम्ही बाबा महाकालच्या कृपा आमच्यावर असल्या कारणाने आम्ही सवारीच्या दिवशी, शेवटच्या सोमवारी आम्ही दरवर्षी येतो. त्याच्या पुढे देखील येऊ. भरपूर गर्दी असते, वर्षानुवर्ष गर्दी वाढत चाललेली आहे, प्रस्थ मोठं होत चाललेलं आहे. आणि इथील जे 5 मंदिर आहेत ते आम्ही सर्व फिरून आलेलो आहोत आणि दरवर्षी हेच करतो. अजून आम्हाला इथून ओंकारेश्वर, अजून इंदोर असे बरेच आम्ही दरवर्षी करतो. ह्या वर्षी करू, तरी तुम्ही आम्हाला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. अमरावतीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोला सतर्कता वाढवण्यात आली असून आज महापालिका नगरसेवक तथा रुग्णसेवक पराग गवई यांनी जिल्हास्तरीय रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या 14 पैकी केवळ 2च डॉक्टर नियुक्तीवर असून बाकी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या दरम्यान रिक्त पदामुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण येत असून तातडीने पदे भरण्याची जोरदार मागणी नगरसेवक पराग गवई यांनी वैद्यकीय अधीक्षक बापूराव पवार यांच्या मार्फत राज्य शासनाकडे केली. दरम्यान रुग्णालयात वार्षिक फायर ऑडिट पूर्ण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने दरमहा मॉक ड्रिल प्रात्यक्षिके घेतली जात असल्याचे यावेळी वैद्यकीय अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. अमरावतीला जे दुर्दैवी घटना घडली त्या संदर्भात आज आम्ही जिल्हास्तरीय रुग्ण अकोला माननीय वैद्यकीय अधीक्षक पवार साहेब यांची भेट घेतली असता त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली की हॉस्पिटलचं फायर ऑडिट वगैरे झालेलं आहे का. तर त्यांनी सांगितलं की फायर ऑडिट आणि सर्व ऑडिट आमच्याकडे झालेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही त्यांना विचारलं की इथं वैद्यकीय अधीक्षक म्हणजे स्त्री रुग्ण डॉक्टर किती आहेत. तर त्यांनी सांगितलं की स्त्री रुग्ण डॉक्टर इथं 2 आहेत, त्यापैकी एक आजारी रजेवर आहेत आणि एक आहेत ते निवासी आहेत आणि बाकीचे त्यांनी काही डेप्युटेशनवर बोलावलेले आहेत. माझी शासनाला विनंती आहे की अकोलामध्ये स्त्री रुग्णालयाचा भार पाहता, कारण की या अकोला स्त्री रुग्णालयामध्ये 5 जिल्ह्याचे रुग्ण येतात. त्यांना योग्य ते सुविधा आणि योग्य ते म्हणजे उपचार मिळण्याकरता इथं सरकारने, शासनाने इथं निवासी डॉक्टर उपलब्ध करून द्यावे ही आम्ही त्यांना विनंती केली. आपल्या हॉस्पिटलमध्ये नियमितपणे दर महिन्याला फायर ऑडिटची मॉक ड्रिल होत असते. आपल्याकडे CO2 आणि ABCचे पूर्ण सिलेंडर व्यवस्थित आहे आणि आपल्याकडे 48 बेडचं SNCU आहे आणि व्यवस्थितरित्या चालू आहे. आणि PWDच्या माध्यमातून
आपण याचे बाकीचे फायर ऑडिटचं काम करत असतो आणि इलेक्ट्रिकल ऑडिटचं काम केलं नाही. आज अख्खं शहर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेलाय. या निमित्त अकोलेकरांचं श्रद्धास्थान आणि शहराचं आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरातील श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारचं. श्रावण महिन्यात राजराजेश्वर मंदिराला विशेष महत्व असल्याने पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. भक्तांनी राजराजेश्वराला जलाभिषेक करत पूजा आणि आरती केली. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेलाय. अकोल्यातील राजराजेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असून हे मंदिर सुमारे 600 वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते. या मंदिराशी जोडलेली एक प्राचीन आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. बऱ्याच अकोलेकरांना ती माहिती आहे. अकोल्याचे राजा अकोल सिंग यांनी आपल्या पत्नीचा पाठलाग केला असता जीव वाचवण्यासाठी राणीने महादेवाची प्रार्थना केली. त्यावेळी शिवलिंग दुभंगले आणि त्यामध्ये राणी समाविष्ट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. दरम्यान श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने अभिषेक करण्यासाठी निघणारी पालखी आणि कावड यात्रा ही अकोल्याची विशेष ओळख आहे. या कावड यात्रेला देशभरात मोठी ख्याती असून देशातील एकमेव कावड यात्रा म्हणून तिचा उल्लेख केला जातो. त्यामुळे श्रावण महिन्यातच नव्हे तर राजराजेश्वर मंदिरात भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम संपूर्ण वर्षभर पाहायला मिळतो.